नमस्कार मित्रांनो, मी काली माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। दरवेळेस प्रमाणे आजही मी एक सुंदर अशा प्राचीन मंदिराकडे चालली आहे आणि प्राचीन मंदिर म्हणजे हे खूपच सुंदर असे सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि वेणा नद्यांच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, ते म्हणजे संगम माहुली। संगम माहुली हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे मंदिर। तर आम्ही कसं निघालो, आमचा प्रवास कसा झाला हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर आता आम्ही निघालो होतो कराडपासून निघतानाच घरातच माझ्या बाळाने सांगितलं की मला घरात काय नाश्ता करायचा नाही आणि अगस्तीचा माझा हट्ट म्हणजे त्याला आज मेंदू वडा खायचा होता आणि फायनली एक हॉटेल जवळ थांबलो आणि तिथे त्याला मेंदू वडा घेतला। मेंदू वडा खाताना मम्मा खूपच छान टेस्ट आहे असं करत करत त्यांनी 2 मेंदू वडा नाश्ता नको होता, त्याला मेंदू वडा खायचा होता। शेवटी घेतला मेंदू वडा, एक ठिकाणी थांबलो। हॅपी बर्थडे। अरे हॅपी झाला का तू? म्हणे हॅपी बर्थडे। हॅपी का? ठीक। असे एन्जॉय करत करत आम्ही अगदी साताऱ्याच्या जवळ आलो। 1-1.5 तासाचा प्रवास करत आम्ही कधी सातारा जवळ आलो हेही कळालं नाही, कारण अगस्ती लहान आहे, त्याच्या गप्पा, त्याच्यासोबत खेळणं या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं मन रमून जातं। पुढे जास्तच मस्ती करतोय, उभा राहून उड्या मारतोय आणि जरा ऊन पण लागत होतं, त्यामुळे त्याला मस्त पाठीमागे 2 उश्या लावून पायाजवळ त्याच्या ब्लँकेट ठेवून त्याला तिथे बसायला दिलं आणि मग त्यांनी तिसराही मेंदू वडा घेतला आणि खायला सुरुवात केली, कारण मेंदू वडा प्रेमी आहे तो। टाइमपास करायलास राहिलं, बाकीचं सगळं सारखी बडबड चालू असते बघ, काही करा सारखी बडबड चालूच असते। दाखव इकडनं। Past Shah Auto Agencies, then turn right onto National Highway 548C. Okay. सातारामध्ये एंट्री केल्यानंतर ब्रिजच्या खालीच आपल्याला पहिला उजवा टर्न घ्यायचा होता आणि आम्ही तो टर्न वगैरे घेतला, पण आम्हाला वाटले श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर हे किती लांब आहे याचा काय आम्हाला अंदाज नव्हता। आम्ही डायरेक्टली संगम माहुली मंदिराचे लोकेशन टाकलेले होते मॅपवर आणि जातानाच आपल्याला समोर बॉम्बे रेस्टॉरंट दिसते आणि बॉम्बे रेस्टॉरंटच्या पण अगोदरच आपल्याला श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर हे दिसले, याची मोठी पाटी दिसली आणि आम्हाला वाटलंच नाही का हे मंदिर टर्न घेतल्यानंतरच पहिल्यांदा लागणार आहे। मग आम्ही बोललो हे मंदिर जवळच आहे, ते येताना आपण हे मंदिराकडे जाऊया, पहिल्यांदा आपण संगम माहुली मंदिर करूया। सातारा शहरापासून हे ठिकाण 5 किलोमीटर अंतरावर आहे, ते पण पूर्वेला आहे। बस किंवा खासगी वाहनाने इथे आपल्याला सहज पोहोचता येते। इथे बघू शकता मोठी कमान तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली म्हणून लिहिलेले आहे आणि त्या कमानीच्या आत आपल्याला एंट्री करा। तुम्ही तिथे गेल्यानंतर कमानीच्या आत तुम्हाला सहज कोणीही सांगेल मंदिराकडे जाण्याचा रस्ता, किंवा तुम्ही मॅपवर टाकले तरी, पण आमच्याकडनं मॅपकडनं खूप चुकी झाली। आम्ही मॅपच्या भरोशावर गेलो आणि मॅपने आम्हाला चुकवलं। मॅपने आम्हाला असं चुकवलं की दुसऱ्याच रस्त्याने आम्हाला आतमध्ये जावं लागलं। आम्ही ज्या रस्त्याने चाललोय चुकूनही त्या मंदिरात त्या रस्त्याने जाऊ नका, कारण आम्ही ज्या रस्त्याने गेलो आम्हाला पूर्ण एक पायवाट दिसली, त्या पायवाटाने आम्ही गेलो। दोन्ही साईडला शेती होती आणि आम्ही गावाच्या रस्त्यात गेलो। गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला खूप गोल गोल फिरून मंदिराकडे यावं लागलं, तसं तुम्ही करू नका। येताना सरळ सरळ रस्ता कुणालाही विचारा आणि आम्ही असं फिरून मंदिराजवळ आलो, म्हणजे कमानीच्या आत आल्यानंतर स्टेट आपल्याला डायरेक्टली मंदिराजवळ जायला रस्ता आहे, पण आम्ही गोल गावात फिरून मंदिराकडे आलो। जशी चूक आम्ही केली तशी तुम्ही करू नका हा। वाव, मी सांगूही शकत नाही। तिथे मंदिराजवळ आलो आणि समोर नदी आणि नदीच्या समोर मोठं असं मंदिर होतं, पण या नदीच्या पलीकडे जाणार कसं आम्ही हे आमच्या लक्षातच आलं नाही। आणि नंतर काय आलं, संगम आणि माहुली हे 2 मंदिरे वेगवेगळे आहेत। समोरचं मंदिर वेगळं होतं आणि आम्ही जिथे आलो ते मंदिर वेगळं होतं, फक्त मध्ये नदी होती। पण हे मंदिर खूपच सुंदर आहे हा, कारण हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे। प्राचीन मंदिर इथे आम्हाला वाटलं का तिकडे आम्हाला त्या साईडला जावं लागेल, पण तिकडे जाण्यासाठी काय म्हणजे पाण्यातून जावं लागतं का बोट बघितलं, पण नंतर आम्हाला कळालं का तिकडे जाण्याची गरज नाही, या साईडला आपल्याला एक मंदिर दिसते संगम माहुली मंदिर। इकडे मंदिर आहे, या साईडला मंदिर आहे ते।
हे बघ ना, लुक बघ ना, काय मस्त आहे काजल. किती छान आहे ना. मंदिरांना बघून तर मला जुन्या पिक्चरांची आठवण आली. जे पिक्चर म्हणजे नागिन वगैरे. तो नागिन पिक्चर बघितला ना, तर तिथे असं जुनं मंदिर दाखवलेलं आहे आणि ते मंदिर बघून मला खरं त्या गोष्टींची आठवण आली. जसं की मी तुम्हाला सांगितले, संगम माऊली हे सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि वेणा नद्यांच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जेथे श्री काशी विश्वेश्वर मंदिर 1735 मध्ये बांधलेले आहे आणि उत्तर हेमाडपंथी शैलीतील हे मंदिरे आहेत, ज्यांना ऐतिहासिक व धार्मिक महत्व आहे. आणि हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते, जेथे अनेक मराठी चित्रपट चित्रित झाले आहेत. श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे मुख्य मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे आणि कृष्णा नदीच्या काठावर आहे. इतर मंदिरे या परिसरात भैरवनाथ मंदिर, कृष्णाबाई मंदिर आणि कृष्णेश्वर मंदिर यासारखी इतर लहान मंदिरे देखील आहेत. स्थापत्य शैलीत हे मंदिर मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहेत, ज्यात प्राचीन हेमाडपंथी शैलीचा प्रभाव दिसतो. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व. हे ठिकाण रामायण काळापासून अनेक घटनांचे साक्षीदार आहे. आतमध्ये तर खूप सुंदर असे पिंडाला सजवलेले होते आणि खूपच छान दिसत होते. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही सांगितले, बाहेर तुम्ही व्हिडिओ काढू शकता असे आम्हाला सांगितले. कारण आम्ही तिथे विचारले पुजारीला की आम्ही इथे व्हिडिओ काढू शकतो का, तर तिथे व्हिडिओ अलाउड नाही सांगितले होते. पण आम्ही ब्लॉग बनवतोय तर त्यांनी सांगितलंय की तुम्ही बाहेरून व्हिडिओ घेऊ शकतात. मंदिराच्या अगदी समोरच सुंदर असा मोठा नंदी आपल्याला दिसून येतो. तुम्हाला सांगते ना, आतमध्ये सुद्धा आहे ना इतकी सुंदर देवाची सजावट केलेली, पण इथे आतमध्ये अलाउड नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला घेता आलं नाही. पण बाहेर सुद्धा ना जुने आपण जे पूर्वी पिक्चर बघितले ना, मला तो पिक्चर नाही का नागिन पिक्चर वगैरे श्रीदेवीचा, ते मंदिर दाखवलेच ना, त्याच मंदिराची मला आठवण आली. आणि तो शिवाजी महाराजांच्या पिक्चरचं पण शूटिंग इथं झालं. शिवाजी महाराजांच्या अजून ते बोलले भरपूर असे सिरियल वगैरे पिक्चर असतात, महिना 2-2 महिने ते शूटिंग चालू असते. हे पण बघा ना, नाही थोडंच असं ओरडणं. येथे कृष्णा वेणा नदीच्या संगमावर अनेक घटनांचे धार्मिक विधीही केले जातात. शाहू महाराजांचा वारसा. ही जमीन शाहू महाराजांनी श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांना ब्राह्मण दक्षिणा म्हणून दिली होती असेही म्हटले जाते. रथोत्सव. कृष्णा वेणा यात्रेदरम्यान येथील रथाचा वापर केला जातो, ज्याला सुमारे 300 वर्षांची परंपरा आहे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मार्च हवामान आल्हाददायक दिसते आणि मंदिराच्या परिसरातील निसर्गरम्यता अधिकच सुंदर दिसते.
अगदी मंदिराच्या शेजारीच आपल्याला पुरातन राम मंदिरही बघायला मिळणार आहे। येथे गेट आहे छोटा आणि त्या गेटच्या आतमध्ये आम्ही गेलो। मंदिराचं काम चालू। त्याला सोड। घे. मंदिर पण जुनंच आहे पुरातन काळातलं, पण त्याला कसं कलर वगैरे केलेला दिल्यामुळे ते आता नवीन दिसतंय। कारण येतानाच आपल्या तिथे लिहिलेलं आहे ना पाठी खाली बघ, त्याला उचलून घे। दोन्ही मंदिराचे दर्शन घेतले आणि आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर सुद्धा खूपच प्रसन्नता वाटते, कारण समोरच एक मंदिर आहे, ते पण पुरातन मंदिर आहे आणि नदी आहे। या साईडला आम्ही जिथे उभे आहोत ज्या मंदिरापासून, त्याच्या पुढे पण आपल्याला सगळे प्राचीन मंदिरे दिसतात आणि त्याच्या समोरही खूप असे हेमाडपंथी शैलीतली आपल्याला मंदिरे बघायला मिळतात। संगममाऊली मंदिराच्या अगदी समोरच पायऱ्या उतरून आल्यानंतर नदीच्या बाजूलाच आपल्याला छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी बघायला मिळते। पायऱ्या, त्यानंतर मोठा असा दीपस्तंभ आणि सुंदर असे काशी विश्वेश्वर दक्षिण काशी मंदिर। आणि मंदिराच्या शेजारीच आपल्याला कृष्णा वेना हेही मंदिर बघायला मिळते। खूप सुंदर असे हे सुद्धा मंदिर आहे। कृष्णा वेनाचे दर्शन घेतले आणि निघालो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला। पण आमचा परतीचा प्रवास हा थांबला नव्हता, कारण गोंधळ झाला। आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथे बसलो आणि आधी येण्याची वाट बघत होती। मुली हे आल्यानंतर आम्ही निघून, तोपर्यंतच अगस्त्यने आमचा एक गोंधळ केला। त्यांनी काय केलं, दरवाजा जेव्हा ओपन होता त्यावेळेस त्यांनी माझी एक पायातली चप्पल कधी दरवाजातून बाहेर टाकली होती हे मला माहितीच नाही। आणि ज्यावेळेस आम्ही श्री नटराज उत्तर चिदंबरम मंदिराकडे निघालो आणि त्या मंदिराजवळ पोहोचल्यानंतर एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आल्यावर मी बघते तर माझी एकच, दुसऱ्या मंदिराकडे न जाता आम्ही रिटर्न आलो संगममाऊली मंदिराकडे। आणि सगळ्या रस्त्याने आधीची बडबड ऐकत होतो की तुला कळत नाही, तुला काळजी नाही, तो काय करतोय त्याच्याकडे लक्ष नाही। आम्ही दोघेही गाडीत शांत बसलेलो होतो आणि यांची बडबड चालूच होती। नंतर काय, तिथे गेल्यानंतर मुली नक्की चप्पल आहे का नाही यांनी काय उत्तर दिलंच नाही तिथपर्यंत जाईपर्यंत। आणि जाऊन बघतो तर चप्पल तिथेच होती आणि दुसरी चप्पल आम्ही घेऊन आलो। असा आमचा छान प्रवास झाला। आणि संगममाऊली मंदिर कसे वाटले आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ही करावं लागेल। चॅनलला व्ह्यू करताय पण तुम्ही सबस्क्राईब कधी करणार आहे? आज नक्की सबस्क्राईब करून जा।